आता तुम्ही जर बघितलं तर हा जो निधीची अमाउंट आहे, पहिली गोष्ट ती आहे 31,628 कोटी रुपये. हं. आता बघायला गेलं तर ही अमाउंट खूप वाटेल. पण यावेळची जी परिस्थिती ओढावली महाराष्ट्रात, ती पण खूप भयानक होती आणि जेवढे आपण म्हणू शकतो जेवढे नंबर ऑफ पब्लिक आहे, जेवढे लोकं आहेत, त्यांची संख्या पण जास्त आहे. हं. मग त्यांच्या दृष्टीने ही मदत आता पुरवणं, तर बघायला गेलं तर एक वेळ येईल की ही पण कमी पडू शकते. हं. कारण आता आपण जेव्हा सुरुवातीला बघितलं की जशी परिस्थिती आली, तर बऱ्याच लोकांची घरं पूर्ण वाहून गेले, शेत जमीन वाहून गेली, बरीच लोक जनावरे पुरांमध्ये वाहून गेले, मृत पावलेले ऑक्टोबरला ओके. आत्ताच. तर त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर टोटल 253 जिल्हे आहेत, हं. ज्यामध्ये एवढ्या म्हणजे जिल्हा सॉरी 253 तालुके तालुके. 31 जिल्ह्यामध्ये. एवढ्या तालुक्यांमध्ये नुकसान झालेलं आहे, हे आपण कधीच एवढं बघितलेलं नव्हतं. आता त्यामध्ये जर आपण, मी तो जी-आरच आता ओपन केलेला आहे तुमच्यासाठी. जर का तुम्ही तो जो जी-आर जो आहे, तो जी-आर आपण ऑब्व्हियसली जनतेसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक अटॅच करू आणि आपण सगळे डिटेल्स टाकू. पण त्याच्यामध्ये मेन जे मुद्दे आहेत, जे मोठं नुकसान जो झालंय, मेनली हेल्थ रिलेटेड जे काही जीवितहानी झाली आहे लोकांना, बरोबर. त्याच्यासाठी किती आहे? तरी मदत ही खूप प्रमाणात असल्यामुळे आपण आता शॉर्टमध्ये जी महत्वाची ते पहिले सांगू. तर पहिली गोष्ट, जसं जीवितहानी म्हटलं तुम्ही, ज्या कुटुंबात एखादा व्यक्ती मृत पावला असेल, तर त्या मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये एका व्यक्तीसाठी देण्यात येणार आहेत. अच्छा. त्यानंतर ज्या लोकांना अपंगत्व आलं असेल, आता अपंगत्वाचे त्यांनी 2 क्रायटेरिया ठेवलेत. ज्यांचं अपंगत्वाचं प्रमाण हे 60% पेक्षा जास्त असेल, त्यांना